आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस लवकरच नागपूरमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची नागपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। नागपुरातील धरमपेठ परिसरात ज्या त्रिकोणी पार्कमध्ये देवेंद्र फडणवीस राहतात तिथले त्यांचे शेजारी आणि परिसरातल्या नागरिकांनी देव दिवाळी साजरी करण्याचं ठरवलंय आणि त्यासाठीचं नियोजन आत्तापासूनच सुरू झालंय। नागपूरकर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लवकरच त्यांचा नागपुरात पहिला आगमन होणार आहे। त्रिकोणी पार्कच्या जवळ राहणारे हे त्यांचे वर्षानुवर्षांचे जे शेजारी आहे ते पण वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करणार आहेत। देवेंजी जेव्हा केव्हा येतील शेजारी कशा पद्धतीने स्वागत करणार आहेत? देवेंजी हे आमचे त्रिकोणी पार्कचे भूमिपुत्र आहे। ते नागपूरचे भूषण असले, महाराष्ट्राची शान असली तरी सगळ्यात पहिले ते भूमिपुत्र आहे। त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं आहे। प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई राहील, दिव्यांची आरास राहील आणि हा परिसर पूर्ण रांगोळ्यांनी आम्ही झाकवला जाईल। म्हणजे दुसरी दिवाळी साजरी करण्याचा मानस आहे। याला आम्ही देव दिवाळी म्हणू। नक्कीच देव दिवाळी सारखेच आम्ही साजरी करू त्यांना, कारण ते आमचे देवासारखेच आहेत। तैयारियां तो सब शुरू है हमारी, जब से वो मुख्यमंत्री बने हैं हम सब तैयारी कर रहे हैं। अभी सबके घर में लाइटिंग्स लग गई है, सभी मतलब जो खुशी है हम दिखाना चाहते हैं सब लोगों को कि भाई हम बहुत खुश हैं उनके मुख्यमंत्री बनने से। त्रिकोणी पार्कमध्ये एक नवीन उल्हास जल्लोष सगळं आहे। त्यामुळे ज्या काही पद्धतीने आता जशा मीटिंग्स तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने मीटिंग्स वेगवेगळ्या होऊन राहिल्या आहेत, त्याच्यात खूप सजेशन्स येऊन राहिले आहेत। वेळ माहीत नाही अजून ते कधी येतील, पण ज्या दिवशी येतील त्या दिवशी जी काय आमची तयारी झालेली राहील ती जगापेक्षा नक्की वेगळी राहील। यावेळी ज्या हिशोबाने त्यांनी नंबर घेतले आणि ज्या हिशोबाच्या म्हणजे एक पूर्ण बहुमत सारखा जे विन आहे याच्या हिशोबाने आम्ही म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे आणि खूप उल्हास आहे सगळ्यांच्या मनात आणि आम्ही खूप 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 हॅपी आहे। व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।